करार आहे। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज झालेला मुक्त व्यापार करार अनेक अर्थांनी महत्त्वाचा असून या करारामुळे कृषी उत्पादकता, गुंतवणूक आणि दोन्ही देशातल्या गुणवत्तांचं आदानप्रदान होणार आहे। नागरिक केंद्री आणि रोजगाराभिमुख अशा भागीदारीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होणार आहे। या करारामुळे भारतातील सर्व निर्यातींना 100% कर सवलत मिळणार आहे, तर भारताने न्यूझीलंडमधून येणाऱ्या 95% उत्पादनांना कर सवलत जाहीर केली आहे। व्यापारासह सेवा क्षेत्रासाठीही हा करार उपयुक्त आहे। न्यूझीलंडकडून भारताला मिळणाऱ्या 118 सेवा क्षेत्रांना मुक्त प्रवेश मिळणार आहे। तसंच दोन्ही देशातल्या विद्यार्थ्यांनाही अभ्यासानंतरचा वर्क व्हिसा मिळण्याचे नियम शिथिल झाले आहेत। तात्पुरता रोजगार एंट्री व्हिसा आता 5000 व्यावसायिकांसाठी असेल। सफरचंद, किवी आणि मध यांच्यासाठी परस्पर भागीदारीतून उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जाणार आहेत, ज्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल। मात्र शेतकऱ्यांना आणि देशांतर्गत कृषी उद्योगांना संरक्षण देण्यासाठी दुग्ध उत्पादनं, कॉफी, कांदा, साखर, मसाले, खाद्यतैल, रबर अशा पदार्थांना यातून वगळण्यात आलं आहे। येत्या 15 वर्षात भारत न्यूझीलंड दरम्यान $20 अब्ज गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट या करारात ठेवण्यात आलं आहे। हा करार अतिशय महत्त्वाचा असून केवळ 9 महिन्यांच्या